आणि राज्यामध्ये सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरू आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दादा गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्याकडून पुन्हा एकदा शरद पवारांची भेट। शरद पवारांच्या जुन्नर दौऱ्यादरम्यान कृषी विज्ञान केंद्रामध्ये बेनके यांनी पवारांची भेट घेतली। भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। प्रेम हे प्रेम असतं, जिथे पवार साहेब तिथे बोलायचं नसतं। शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनके यांची सूचक प्रतिक्रिया। प्रेम हे प्रेम असतं, प्रेम कधी मोजायचं नसतं। प्रेम हे प्रेम असतं, कुठल्याही तराजूमध्ये ते मोजायचं नसतं आणि जिथं पवार साहेब तिथं जास्त बोलायचं नसतं। काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। अंतापूरकर यांनी मतदारसंघातील 50 कार्यकर्त्यांना मुंबईला बोलावून घेतल्याची सूत्रांची माहिती। अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे समर्थक। मुंबईतील 99% जागांवर महाविकास आघाडीमध्ये सहमती। मुंबईला पुन्हा आमच्या ताब्यात असणं गरजेचं, त्यानुसारच जागा वाटप। 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राच्या जागा वाटपावर चर्चा। संजय राऊतांची माहिती। महाविकास आघाडीतील जागा वाटप होताना थोडा वाद होणं अपेक्षित आहे, मात्र आम्ही एकमेकांना समजून घेऊ। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। नवी मुंबईतील 2 जागा आम्ही मागितल्या आहेत, बघू आता यापुढे कसा मार्ग निघतो। जागा वाटपावरून नाना पटोलेंचं वक्तव्य। नागेश भोसले यांनी घेतली जयंत पाटलांची भेट। भोसले हे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे समर्थक। पंढरपूर मंगळवेढासाठी नागेश भोसले यांच्या पत्नी साधना भोसले इच्छुक। समरजित घाटगे यांनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट। समरजित घाटगे यांच्याकडून महाविकास आघाडी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व।